आईची माया पण तू त्याला वडी ती फरा फरा. अगं बाई मग त्यांच्याकडे जर माझ्याकडे तरी काय आले आता? तुझ्याकडे कोण आलंय? मी माझ्या आई बाबाकडे आले. अयो काय झालं ग माझ्या बाळ? हल्लं ना अर्जुन तुम्ही आमच्या बाळाला? हाय इकडे. आई तर कुठे गेली काय लक्ष ठेवायचं पोराला अजिबात लक्ष ठेवीत नाही. चल अगं माझ्या बाळाला हल्लं ग. नाही नाही तुला नाही. कोणी मारलं? दाजीने मारलं ना? हे दाजीने ना दगड घेऊन आले बाई पोरगा आता दे इकडे. चल आपण तिकडे जाऊ. चल 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 तिकडे दगड लागण आता चला. घ्यायची काय जाळी लागून. कशा ती बांगडी आतमध्ये टाकली काय नो फगारी? आई तर कुठे गेली काय नो फिरायला? चला. ए सोड सोड त्याला सोड. का ग का त्याला खवळली? तुम्हाला पोराला लक्ष ठेवायचं तुम्ही कुठे गेलत्या? मी कुठं पण जाईन. तू माझी मालकीण आहे का? मी नाही तुमची मालकी. तुम्हाला पोराला लक्ष ठेवायचं काम आहे का नाही? लक्ष ठेवायचं म्हणजे मी माझ्या मैत्रिणीकडे गेलते माहेरला आली म्हणून. मग पोराला घेऊन जायचं तुमच्या. घेऊन जायचं म्हणजे माझं पोरगा आहे कुठं पण खेळन. तू काय सांगणार मला ग? जाईत म्हणजे कुठून पडले असते लागलं असतं त्यांना. लागलं असतं तर मी बघितलं असतं. तू नाही तुला काय करायची? मला काय करायची म्हणजे? म्हणजे तसलं नाही सांगायचं मला. म्हणजे तुम्ही हिंडाय गेल्या पोरगी सोडून घेतला त्यांनी लागलं बिकून घेतला असतं मग काय केलं असतं तुम्ही? मी बघितलं असतं माझं. तू नको सांगू मला त्याचं. तुम्ही फक्त तुमचंच बघत जा आमचं नका बघत जाऊ कधी. तुला अजिबात दुसऱ्याचे पोरं खपत नाही तर माहिती का? तुम्हालाच खपत नाही मला सगळ्यांची खपत आहे. खपत नाही तर मी त्याच्यामुळे अशी बांधणं करते पोरांबर तू कायम. मी काय तुमच्या पोराला काय हल्ले का काय धरून? हाणले का म्हणजे कशाला खवळत होती? आम्ही घरी सुद्धा कधी खवळत नाहीत पोरांना आणि तू असलं बोलती बाई इथं. मी काय नाही बोलत तुमच्या पोराला. तुम्ही काय बघा नाही आले वडी तीन काय करतीन काय नाटक करते पोरांना? अहो याला हल्लाय त्यांनी हल्लाय म्हणून मी खवळत जाईन काय करीन. मी 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 मालकीने ईदालची. मालकीने तुम्ही कसं काय मालकीने? आज आली मी पहिल्यापासूनची ईदालचीच. तुम्ही आता गेल्या आता माझाच हक्क आहे इथं तुमचा नाही. तुझा हक्क आहे. जी तुझा कडून घ्यायचा ती हक्क. हे माझाच हक्क आहे अजून इथं बी. काय नाही तुमचा हक्क संपला आता कवर लावित हक्क. हा कवर लावित हक्क तुला कळल मग कवर लाविते मी हक्क ती. मला काय नाही काय तुम्हालाच कळण काय असेल ती. काय असेल तुम्ही नका सांगू मला. तू नको सांगू मला. उगा काना मागून आली उगा तिखट झाली. मी नाही काय ना मग आले काना मग उगा पोरांना सारखं हानीत बसती काही बी करती. तू आईला येऊ दे तू सांगते काय ती सुंभार. तुम्हाला दादाला बी येऊ दे. त्याच्या लय नखरी झाली तर तुला लाड करू करू तू इतकी झाली. तुम्हाला आजपर्यंत एवढंच आलंय आईला फुगून द्यायचं बाकीचं काय नाही आलेलं नका सांगू. आईला फुगून तसलं नाही शिकवलं आमच्या आई बापांनी आम्हाला. आईला मग फुगून कसं म्हणता द्यायचं. आईला सांगायचं? काय मी नुसतं खवय खवय हल्लं काय तुमच्या पाठ्या डोळ्यात काय पोरला हल्लं बघायला ऐकलं ना तिकून. मला सांगितलं ना कवितानी पोरांना कशी हाणती ती. पोरांना लक्ष ठेवायचं काय ती नाही त्यांना कळत. गेलं तिथून फिरायला जा पाणी खायला. मी काही पण करीन तुला सारखं सांगते. मी काही पण करीन. तू माझी मालकी नाहीये. मी काही पण करा मला पण काही घेणं नाही. फक्त पोरांना लक्ष ठेवायचं. स्वतःचा पोरगा नाही शांत आणि दुसऱ्यांच्या पोरांना ही करते. तुमचं लय शांत 2 आहे. दिवस माणूस आले तर सुखारी येऊन देत नाही तर. मी काय तुमच्या मागे दगड घेऊन नाही तू पास फक्त येऊ दे. आईला आणि दादाला येऊ दे. तुला सांगते त्याला पण सांगते काय ती. आजपर्यंत तुम्ही तेवढंच केलं हा. तीच करा. आज तेच करणार आहे मी इथून पुढे पण कळेल तुला काय आईला करायचं. चुकलेला तेवढेच हा. बाकीच काय नाहीये. बरं ती चुकलंच लावणार आहे मी. तुला सांगेल काय ती. दुसरं काय येतंय तुम्हाला चुकलेला तेवढंच येतंय तुम्हाला. तुला तेवढंच येतं का? मी गप्पाचे. मी नाही पुढे जास्त बोलत कोणाचे. मी टाइमची गप्पी. तू मग गप्पच राहायचं. तू कायमची गप्प असते ना मग गप्पच राहायचं. पुढे लय तोंड नको चालवत जाऊ. तुम्ही बी आले मग बहिणीसारखं धराव भाऊ जाईला नुसतं दाखव ही कर ती कर. मग काय तुझ्या पोरासारखं सांभाळायचं. कशाला माझ्या पोराला वडीत होती ग? मी का नाही वाढलं तुमचं पोरग माझ्या पोराला वडीत होतं. फक्त काय म्हणत होते तुमच्या पोराला. मला सगळं सांगितलं कवितानी. गप तू. तिला आलं माझ्या पुढे तिला सांगते कसली कविता आहे ती. कसली कविता आहे ती. तुला माहित काय कसली ती? तुला सगळे तसेच वाटते तर. तुमच्या मैत्रिणी असते तुम्हाला हेच सांगायला कोण कोण लुगू लुगू सांगतात काय माहिती येऊन. काय माहिती येऊन. आम्हाला हे माहिती सगळं. स्वतःच्या पोरगा शांत नाही दुसऱ्याच्या पोरांना ही करायचं. तुमचं लय शांत आहे होय. शांतच आहे माझं. मी सांगते तुम्ही तुमच्या आई बाबा तुम्ही काय सांगता मला मस्त तोंडी सांगायला तुम्हाला. सांग जा सांग ना येऊ ना त्याला घरी संध्याकाळी कशी सांगते. तुझं ऐकत का माझं ऐकते बघू ना. अगं बाई ते तुमचंच ऐकणार आहे आता मी सोने नाही मला लेकीच ऐकणार. माझंच ऐकणार. त्याच्यामुळे तू तुझ्या पद्धतीनेच राहायचं. मी माझ्या नाही हाणायचा. मी माझ्या पद्धतीने सांगते. तुम्ही उठीला पावर नाही हाणायचा. नंदा असल्या मग नंदासारखंच राहायचं. मी नंदासारखीच राहते. तू फक्त भावजाईसारखी राहा. मी भावजाईसारखीच आहे. तुम्हीच नंदासारखं राहा. भावजाईसारखी राहा. कधीच आल्या बहिणीसारखं धरणार नाहीत का कधी काय तू नाहीच बहिणीसारखी. माझ्या बहिणी कुठं आणि तू कुठं. अगं बाई 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 तुमच्या बहिणी तर अप्सराच नाही का मी कसली नाही का. आहेत अप्सराच्या वरच्या येतात कळलं का. मग त्यांच्या लेवल त्याची कुठे लेवल. मग पोराला सुद्धा कळतंय आईची माया पण तू त्याला वडी ती फरा फरा. अगं बाई मग त्यांच्याकडे जर माझ्याकडे तरी काय आले आता.
माझ्या आई बाबाकडे आले. मग आई बाबा सांगत बोला, माझ्या सांगत बोलावं पण नाही. मग तुझ्याबरोबर कोण नाही बोलत, पोराला वडलं म्हणून तुझ्याबरोबर बोलली मी. हा किती चांगलं धरा त्यांना, उपकारच नाव ना उपकार कोणाचं किती करा. चांगली नाहीस तर तू काय धरती चांगली, तू कशी ती चांगली माहिती आहे आम्हाला. मला माहिती आहे मला. हा हा अगो बाई 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 असं आहे होय. असं आहे तसंच आहे. काय काय करशील म्हणजे फोन करून सांगतात काय माहिती चुकल्या तुम्हाला. हा काय सांगती काय करशील. माझ्या नवऱ्या तुमच्या आई बाबा तुमच्या बहिणीला सगळं हा, सांगते त्याला फोन पण करून. बघू ना काय सांगती. माझंच भाव आहे तुझं ऐकन का माझं ऐकन सांगते त्याला पण. एवढं दादाला सांगतेच मी तुमची बहीण कशी ती. हा हा सांगा सांगा तेवढेच काम येतं. हा, दिवस तुम्हाला आले तर काम माणसाला येतं. सुखाने राहून दे नाही. तुम्हीच चला मला मला इथं- जाऊच आपण घरी आपल्या. चल चल तू ट्रॅक्टरवर बसू ना. ह्यांचं असलं जास्त कायम. 2 मिनिटं कविताकडे गेले तर यांनी किती राडा केला बाई. 2 दिवस आले तर कधी सुख नाही बाई माहेराला. 4 दिवस ना कोण काय नाही म्हणणार तुम्हाला. मागायला कुरकुर करीत नुसतं तोंडावर बघा ना काय असेल ती. माग कुरकुर करायसारखंच करती तू, कळलं ना. काय केलं मी तुम्हाला कुरकुर करायसारखं हा? काय केलं म्हणजे कशाला माझ्या पोराला वडलंच कशाला तू. वळलं म्हणजे तुम्ही राहायचं तिथं तुमच्या पाशी ठेवून घ्यायचं पोराला. मग तुमच्यापाशी माझे पोरं कुठं खेळतेन. तुला काय करायची त्याचं. म्हणजे तुम्हीच माझ्या पोराला लक्ष ठेवायचं ते नाही. हा माग कुठं माणूस गेला की मग माग पोराला कुरकुर करायची. म्हणजे माणूस आलंच नाही पाहिजे माहेरला, आहे का नाही. मी नाही म्हणत तुम्हाला येऊ नका म्हणून. मी काय येऊन राहा, मला काय करायचं नाही. हा कामच आहे. कायमचं येऊन राहा म्हणजे तुझ्या माहेराला कायमची. जाईन मी. हा जाईन, तुला तेवढंच पाहिजे. तुम्ही नांदून नाही दिलं मला जावंच लागल. हा नांदून नाही दिल्यावर तू नीट नांदल्यावर आम्ही कशाला काय म्हणू. भावाला आईला चुकल्या का तुम्ही कसं नांदून द्यायचं, तुम्हाला खपतच नाही ना. मी इथं आम्ही म्हणून. आम्ही एवढे होते ना तेव्हापासून एवढे झालो तर इथं. आणि भावाला चुकल्या करते म्हणजे सांगणारच मी माझ्या भावाला. माझा भाऊ आहे. हा तुम्ही घर फोडायला आलेत ना. हा घर फोडायला 2 वर्ष नाही झालं आली लागली शहाणपणा करायला. मी नाही शहाणपणा करीत, तुम्हीच करतात. तुम्ही करतात म्हणजे काय शहाणपणा केला ग मी. मी काय असं रुबाब दाखवायची येऊन नुसता. रुबाब दाखवायचं म्हणजे चुकलं कोणाकून तुझ्याकून चुकलं ना. माझ्याकडून काय नाही चुकलेलं, मी उलटी समजून सांगत होते. तुम्हाला कोणी काय मला सांगत? समजून सांगताना असं फारा वाटतात का पोरांना. मग काय करायचं, 2 पोरं कसं काय घ्यायची मेकाडाव. कसे पण घ्यायचे पण फारा नाही वाढायचं. तुम्ही कधी माझ्या पोराला बघा बघता का आणते का 10 रुपयाचं कधी बिस्किट पुढे येतानी. बिस्किट पुडा म्हणजे मी काय ना तुझ्या पोरांना बिस्किट पुडा. तुमचं नाही काय कोणी लागत आहे ना भावाचं लेकरू, एवढं तरी करावा. हा एवढं तरी करा. आम्हाला कळतं काय करावं आणि काय नाही ती आणि काय किती करावं ती. तू नको शिकू आम्हाला. मी नाही शिकत कोणाला, मनातच कळायला पाहिजे माणसाला. काय शिकायची गरज नाही लागली मनाने लय पाहिजे. शहाण आहे तर तू नको शिकू आम्हाला. हाय काय मला करायचं. माहिती किती मनाने शहाणे हा, आहेत. हाय नका मला सांगू माहिती तुम्ही. आम्हाला पण माहिती. एवढं त्यांना सांगते तुमचे कारण, मी त्यांना काय करा तुम्ही. हा सांग सांग काय सांगायची ना ती सांग. हा सांगतेच ना. हा माझा भाव येते तुझा ऐकतो का माझा. तिकडे मला हाय माहिती. काय झालं भांडाला. काय झालंय म्हणजे अरे की पोरं लोक खेळते तर आणि त्याला स्वतःच्या पोराला घेतले आणि माझं पोरग फरा वडीत आणले. मग याच्यावर बांधणार नाही. मग काय करणार मी सांग बरं. अरे दोघींचा आवाज एवढा की मला माग ऐकायला होते. आणि मग काय करणार ती बांधतीच की मोठ्यानी. मी कविताकडे गेले 2 मिनिटं तर हिने किती पोरांना फरा वडलं आणि ती कविताने सांगितलं मी तिथून पडत आली. काय करायचं सांग बरं तू. 2 दिवस आले तरी सुखान राहून दे नाही. लोकांचं ऐकलं तेवढं. पोरण होऊन बांधणं केलं का त्याच्या बरं. पोरावर मग काय करणार. फरा वडती पोरांना. काय केलं त्याने असं. वडीत आणलं पोरांना इकडं. कोणाला उचलून नाही लागले भांडायला. हे का बस काय दोघी भांडत असतात त्या पोरांवरून. हा पोरं आज ना उद्या गोड होतील. तुमचं काय तुमच्या दोघींचं गोड होतं का. तुम्ही काय तोंडात तोड लावता तुम्ही. तुला कळत नाही का. मला कळत नाही का म्हणजे मीच ऐकून घ्यायचं का दरवेळेस. येऊन माग का होती भांडली का तुझ्या बरं. काय म्हणली म्हणजे 2 वर्ष तशीच आहे. 2 वर्ष होऊन गेले का काय केले का. हा हा तशीच आहे ती. तू नको सांगू. तू आता ना आली त्या पोरांवरून भांडणं करायला लागली. तुला पटायला पाहिजे ना. आणि तुला मी काय काय झालं त्याला खावळायला. काय केलं त्यांनी पोरांनी. तिथे खेळत एकट्याकडे लागून घेतला असं म्हणून इकडे आणत होते. लगेच घाई काय कोणती ती कविता लागली सांगायला यांना आणि शाळी पडलेली ती एक. पण कमी कमी भांडणं झाला तू. नको ना आवाज चढू. मला गप्प बसतात कायम तुम्ही. राणा बहिणी सारखं दोघी कमन तुम्ही वायता करतात मला. हा 2 दिवस आले तर कधी सुखाने राहून नाही दिलेलं. सुखाने राहून द्यायला मी तर काय केलं तुम्हाला. हा, काय मला तर नाही नजर पडली असं. तू कस काय म्हणाली म्हणते अशी. हा करतं म्हणजे तू गेला की मग मागं करती तसं. तुझ्या लेखात नाही करत. मग तो समजून घ्यायचं ना जरा. हा मी समजून घेते दरवेळेस तिला. बस शांत आता. ए मला पाणी आण जा उठ. आणि तू पोरं बघ कुठे गेले पोरं तिकडे बघ. चाललाय कालवा आपला. जा तिकडे पोरं बघ आणि बांधू नका. हा नको ना भांडत होते त्याच्याबरोबर. बस खाली. 2-3 दिवस आली तर काय भांडत असते तू. मी नाही भांडत त्यांच्या संग. तेच म्हणून माझ्या संग भांडत. बरं बस ना शांत आता. हवस नाही त्यांच्या संग भांडायची. नको वाकडं तोंड करू.
2-3 दिवस राहून दे सुखानी कशाला. मी किती त्यांच्या पोरांना जीव लागते त्याला हाय का इतका जीव लावलेला. पण जाऊन दे ना, होऊन दे ना, ननद ती जाऊन दे थोडंफार इकडे तिकडे, काय फरक पडतोय तुला. आज त्यांना बी काही बी सांगायचं हळूच कुडून पण. अरे जाऊन दे, ननंद बाई ती थोडं ऐकून घ्यायचं, काय फरक पडतो. तोंडाला लावलं काय ती बांधायला मोकळी आहे का तुझ्या बरं. तू भांडत बसली आणि ती बी भांडत बसली, तू शांत राहिली ती कस काय बांधली असती. इथून पण मी शांतच आहे त्यांचं ऐकून घे काय म्हणत आता काय करणार आहे कारण मी भाऊ जाईन मला शांत राहायचं आपलं, जाऊन दे, नको डोक्याला वाईट करू. हा चला आपलं काम करू, मी येतो इकडं मागं.